नमस्कार मंडळी. तर मी करणार आहे आज मटणाची भाजी. तर इथं मी 3 पावशेर मटण घेतलेलं आहे आणि हे स्वच्छ पाण्याने 2-3 वेळेस धुवून घेतलेलं आहे मी. आता इथं गॅसवर पातेलं ठेवून त्याच्यामध्ये हे मटण टाकलेलं आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा हळद टाकली आहे. त्याच्यानंतर मीठ पण टाकून घेतलं आहे 1 चमचा. चिरलेला कांदा पण ह्याच्यामध्ये टाकलेला आहे एक, आणि 1 पळी तेल टाकून छान असं हे परतून घेतलं आहे मी. तर आपलं हे मटण छान असं परतून झालेलं आहे. आता ह्याच्यावरती मी ताट झाकून ठेवणार आहे आणि ह्याच्यामध्ये एक तांब्याभर पाणी वतणार आहे. आता हे छान असं आपलं पाणी गरम झालेलं आहे एकदम. तर हे गरम झालेलं जे पाणी आहे ताटातलं ते मी ह्या मटणामध्ये टाकून घेतलं आहे. त्याच्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर पण ह्याच्यामध्ये टाकून घेतली आहे. आता हे जे मटण आहे तर छान 1 तासापर्यंत मी छान असं शिजवून घेणार आहे. तर कुकरमध्ये टाकलेलं नाही आहे मी मटण, पातेल्यामध्येच हे मटण मी शिजवून घेणार आहे. कारण पातेल्यामध्ये टाकल्याच्या नंतर जरा चव छान लागते. तर इकडं मी चिरलेला कांदा, खोबरं, आलं, लसूण, कोथिंबीर घेतलेली आहे आणि तीळ पण घेतले आहेत. आता हे तीळ जे आहेत तर तव्यावर भाजून घेतले आहेत मी न तेल टाकता. तर तीळ आपले छान असे भाजून झालेले आहेत. आता ह्याच्यामध्ये मी बारीक चिरलेलं खोबरं पण टाकलं आहे तव्यावर. आता हे पण लालसर होईपर्यंत भाजून घेणार आहे. तर खोबरं आपलं लालसर झालेलं आहे. तर मी हे खोबरं काढून घेणार आहे आता. आता ह्याच्यामध्ये मी उभा चिरलेला जो कांदा आहे तो पण टाकून घेणार आहे. तर मी आता हे कांदा पूर्ण टाकून घेतला आहे तव्यावर. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी तेल टाकलं आहे आणि थोडंसं मीठ टाकून घेऊया ह्याच्यामध्ये. कारण मीठ जर टाकलं आपण कांद्यामध्ये परतताना तो कांदा लवकर परतला जातो, त्याच्यामुळे थोडंसं मीठ टाकून घ्यायचं. तर कांदा लालसर झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये मी चिरलेली कोथिंबीर टाकून घेतली आहे आणि हा कांदा आणि कोथिंबीर परत एकदा छान असं परतून घेऊया. तर आपला कांदा आणि कोथिंबीर परतून झालेला आहे. आता मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे तीळ टाकून घेतले आहेत. याची बारीक अशी पावडर करून घेतली आहे. आता ह्याच्यामध्येच मी खोबरं पण टाकून घेतलं आहे. खोबरं पण बारीक करून घेतलं आहे. पाणी न टाकता हे मी बारीक करून घेतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये कांदा टाकून घेते मी परतलेला आणि ह्याची बारीक अशी पेस्ट करून घेणार आहे. तर मी ही बारीक अशी पेस्ट करून घेतली आहे मिक्सरला. आता ह्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी कोथिंबीर, आलं, लसूण बारीक करून घेणार आहे. तर आपली ही कोथिंबीर आणि आलं लसूण बारीक करून घेतली आहे मी. आता इकडं आपलं मटण पण असं छान शिजलेलं आहे.
आता हे मटण जे आहे शिजलेलं मी ताटामध्ये काढून घेते. आता ह्याच पातेल्यामध्ये मी फोडणी देणार आहे भाजीला. तर आता मी गॅसवरती पातेलं ठेवून घेतलं आहे. आता त्याच्यामध्ये 3 पळ्या तेल टाकून घेणार आहे. तर तेल आपलं छान असं गरम झालं की त्याच्यामध्ये आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट टाकून घेतली मी. आता ही पेस्ट जी आहे ते छान असं परतून घेऊया. तर आता ह्याच्यामध्ये मी घरचा काळा मसाला टाकणार आहे. साधारण 3 चमचे टाकलेला आहे मी. बाहेरचा मसाला मी अजिबात वापरत नाही आहे. आता हे जे वाटण करून घेतलेलं होतं मी ते वाटण टाकून घेते ह्याच्यामध्ये. आता हे काळा मसाला आणि जे वाटण आहे त्याला छान असं परतून घेऊया. त्याला तेल सुटेपर्यंत मस्त परतून घेणार आहे मी. तर आपल्या वाटणाला छान असं तेल सुटलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये मी मटणाचं जे पाणी आहे ते टाकून घेणार आहे आधी आणि नंतर मटण टाकणार आहे याच्यामध्ये. आता ह्याला एक उकळी आणून घेणार आहे या पाण्याला मटणाच्या. तर मटणाच्या पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे. आता हे जे मटण आहे ते सर्व ह्याच्यामध्ये टाकून घेते मी आता पातेल्यामध्ये. तर हे सगळं मटण जे आहे त्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. आता वरून थोडं पाणी टाकून घेतलं आहे जेवढं पाहिजे तेवढं. तर आता ही आपली छान अशी भाजी शिजून देणार आहे मी. तर तुम्ही बघू शकता ही भाजी छान अशी आपली शिजलेली आहे. 10 ते 15 मिनटं ही भाजी शिजून घेतली आहे मी. आता इकडे ज्वारीची भाकर, कांदा, लिंबू घेतलेला आहे मी. आता एका ताटामध्ये ही भाजी टाकणार आहे. तर तुम्ही बघू शकता आपली ही मटणाची भाजी एकदम छान अशी तयार झालेली आहे. तर आपली ही मटणाची भाजी एकदम टेस्टी अशी झालेली आहे. तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर मला प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद.